रंगले तुम जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश मिळेल. तेच म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ दावडी आयोजित दावडी चषकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी झाली. आता मात्र शेवटचा क्षण आहे, शेवटचा सामना. कुठेतरी चांगली कामगिरी, आता मात्र चांगली फाईट द्यावी लागेल दोन्ही संघांना. जसं तसं उत्तर मागच्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाला, ज्या फलंदाजाला मिळाला, तोच आता मात्र स्ट्राईक इनलाय. गोलंदाजी मार्कवर आपण अमर ठाकूर बघतोय. तर चला सामना देखील चालू होत आहे. मॅच ऑन आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज. सेमीफायनलचा हा सामना. एका बाजूला सोनारपाडा तर एका बाजूला सापाड संघ. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू लॉंगॉन रिझनमध्ये दाखल झालाय. सिंगल स्वरूपाची एक धाव. धावसंख्येचा मात्र श्री गणेशात झाला. धावसंख्या स्वतःचं खातं देखील उडलं आणि संघाचं देखील खातं एकने ओपन झालं. इथे मात्र 4 षटकांचा सामना आहे. या 4 षटकांमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल सापड संघ आणि कशा प्रकारे रोखण्याचं काम देखील करेल तोच म्हणजे सोनारपाडा संघ. आता मग स्ट्राईक एंडर असेल रोहितला चांगली कामगिरी केली. मागच्या सामन्यामध्ये थोडाफार नाराज केलं होतं. मात्र फुलटॉस चेंडू आहे. चेंडू चाललाय. सिंगल स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळाली बघा. जर विचार केला तर ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न कुठेतरी होता. बघा 2 धावांवर 2 धाव. सिंगल स्वरूपाची धाव. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 2 धावा मिळाल्यात. कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. इंसांना देखील मोठे फटके मारावे लागतील. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, त्याच रिझनने वारंवार मारण्याचा प्रयत्न कुठेतरी करतो. तेवढंच सुरक्षित रक्षण आपण लॉंग ऑन रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक बघतोय. तो देखील नाराज करत नाही आहे. वारंवार चांगले चेंडू फेकण्याचं काम अमर देखील करतोय. स्ट्राईक एंडला आता रोहित 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. 3 चेंडूमध्ये 3 धावा देखील खर्च केल्यात अमरनं. चांगले गोलंदाजी कोणत्या प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत मारून दिला नाहीये. रोखलंय. आता मात्र फुलटॉस चेंडू आहे. चेंडू फेकून दिला इनफिल्डच्या डोक्यावरून. धावा मिळतील एकूण 4. आता मात्र चौकार आला. ज्या चौकाराची गरज होती डीजे. झाली चांगली कामगिरी. कुठेतरी शांत ठेवला होता. 4 चेंडू सुरक टप्प्यावर, पण आता मात्र चौकार आलाय. ऑन रिझनमध्ये आपण बघितलं, लॉंग ऑन रिझनमध्ये चौकार आलाय. कुठेतरी थोडासा अडथळा येतोय. मग आता मात्र चांगली कामगिरी रोहितला करावी. मागच्या सामन्यामध्ये कुठेतरी निराश झाला होता, पण आता मात्र चांगली कामगिरी करतोय. सिंगल डबलला देखील प्राधान्य देतोय. चौकार एक लगावलाय. पण आता मात्र स्वीपचा फटका. चेंडू जाईल का सीमारेषा पार? तर चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील एकूण 4. आता मात्र सुरुवात झाली आहे डीजे. धन्यवाद डीजे. आपण बघितलं 2 चेंडू 2 चौकार. चांगली कामगिरी आता मात्र चांगली सुरुवात मिळवून दिली आहे. त्याला देखील माहिती आहे की मोठा सामना येथून मात्र पराभव. या स्पर्धेतून नक्कीच बाहेरचं तिकीट मात्र एक संधी नसेल. आता मात्र कुठेतरी वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फटका इथे फसला, पण सिंगल स्वरूपाची एक धाव देखील कंप्लीट झाली. षटक देखील संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव पकडसाठी म्हणजे बिनगडी बाद 12 धावा. आता मात्र विचार केला तर 2 चेंडू 2 चौकार नक्कीच लगावले होते. 4 चेंडूने 10 धावांवर खेळतो. तसेच निल्सनचा विचार केला तर 2 चेंडू आणि 2 धावांवर करतोय. त्याच जोरांवर 12 धावा नक्कीच झाल्यात. पहिलं षटक देखील संपलेत. चांगली कामगिरी केली. चांगली गोलंदाजी देखील केली. कुठेतरी 2 चौकार आले शेवटच्या क्षणाला. तिथून देखील थांबवण्याचं काम आता मात्र गोलंदाजी मार्गावर आपण अनिकेतला बघतो वाटतं.
डीजे इथे मात्र आता कोण कोणाला अटक करणार आहे, कारण की विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तर 2 चौकार आले, कमबॅक केला तेच म्हणजेच रोहितने. आता मात्र गोलंदाजी मार्गावर आपण गोलंदाज अनिकेतला बघतोय, चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. समोरचा संघ देखील तेवढाच चांगला संघ आहे, त्या संघात देखील कमी धावसंख्येवर रोखणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की एका चांगल्या संघाला 50 धावा देखील बनवून दिल्या नाही त्या संघानं. यांचा बॉलिंग अटॅक देखील तेवढाच चांगला आहे. प्रथम फलंदाजी करतो म्हणजे सापाट संघ. आता मात्र कुठेतरी पंच करण्याचा प्रयत्न होता, पण शेवटच्या क्षणाला पंचाने आता तर वाईट चेंडू घोषित केला. मग चेंडू लिव्ह केला, सोडून दिला, पण पंचाने त्वरित पकडला. आता मात्र तिसरा पंचांची मागणी इथे मात्र केली गेली आहे. प्लेयर रिव्ह्यू आहे बघा. आता मात्र सोनेपटा संघाने नक्कीच रिव्ह्यू केला. इथे मात्र तिसरा पंचांची मागणी केली गेली आहे. तर बघा वंस इथे मात्र फेअर डिलिव्हरी असेल. पंचाने नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केली होती, पण तिसऱ्या पंचाने देखील चेक केलं आणि पंचांनी घोषित केलं की हा फेअर डिलिव्हरी असेल. निर्धाव चेंडू टाकलाय, पहिला चेंडू अनिकेतने निर्धाव टाकलाय, कुठेतरी शांत ठेवलं आहे, तेच म्हणजे बॅकफेट लॉंग करण्याचा प्रयत्न पंच नक्कीच केलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार, धावा मिळतील एकूण 4. बघा चांगली सुरुवात केली. आता मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकला, अजून एक त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पंचांकडे देखील अपील पंचांनी तर अपील देखील फेटाळली आणि बघा लेग स्वरूपाची धाव घोषित केली. 2 धावा देखील धावून कंप्लीट झालेत. चांगली कामगिरी करतायत दोन्ही फलंदाज, चांगल्या प्रकारच्या पार्टनरशिप आतापर्यंत झाले. दुसऱ्या षटके 18 धावा लागल्यात. कुठेतरी रोहित वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, कुठेतरी यश मिळतंय, कधीतरी अपयश मिळतंय, पण चांगली कामगिरी करतोय. विचार केला तर 14 धावांवर खेळतोय, 7 चेंडूचा आता खेळ आतापर्यंत झाला आहे त्याचा. आणि निल्सन मात्र कुठेतरी शांतरित्या सुरुवात करतोय. एक हार्ड हिटर बॅटरला कुठेतरी शांत ठेवला, मात्र झेलची संधी असेल, झेल पकडेल का, तर फलंदाज इथे मात्र झालाय बाद, पहिला गडी बाद झालाय. जोडी इथे मात्र ब्रेक झाली. डीजे बघा आता मात्र जोडी ब्रेक झाली, कुठेतरी फलंदाज बाद झाला, मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि यश मिळाले तेच म्हणजे अनिकेतला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात रोशन घोडे मैदानात दाखल झाले. चांगली कामगिरी त्याला देखील करावी लागेल. कुठेतरी धावसंख्या झाली आहे, पहिल्या सत्रामध्ये विचार केला तर चांगली कामगिरी झाली. 18 आतापर्यंत दुसरं षटक चालू आहे, 18 धावा झाल्यात, एक गडी बाद झालाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत नक्कीच झाला. 4 चेंडूमध्ये विचार केला तर एकूण 6 धावा कुठेतरी खर्च केल्यात, 22 स्वरूपाच्या धावा आहेत, एकूण 4 धावा खर्च केल्यात. आता तर पहिला चेंडूवर मोठा फटका मारण्यापर्यंत कुठेतरी सफल झाला होता ऑफ साईडला फलंदाज, पण बेट झाला आहे. तर मात्र निर्धाव चेंडू प्लेन मिस झाला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न आता बघतोय आपण. फाईन लेगमध्ये आंबोटेकर नक्कीच पाठवण्याचा प्रयत्न करतोय. आपण काऊ कॉर्नरमध्ये खेळाडू बघतोय, डीपमध्ये खेळाडू बघतोय, लॉंग ऑन रिझनमध्ये आपण अमोलला बघतोय. आता मात्र लॉफ केलाय, लॉंग ऑन रिझनमध्ये झेलची संधी असेल का,
तर इथे मात्र झालंय का, इथे मात्र झाली आहे चूक. चेंडू गेलाय का सीमेच्या पार, तो चेंडू गेलाय नक्की सीमेच्या पार. धावा मिळतील एकूण 6 डीजे. कुठेतरी चूक झाली, झेलची संधी होती लॉंग ऑन मध्ये पण चूक झाली आहे. शेवटच्या क्षणाला कुठेतरी झेल निसटलाय की सामना निसटलाय आणि षटकार देखील मिळाला. एकूण 6 धावा मिळालेत आणि 6 ने धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्येत आपल्याकडे एकूण झाले 30 म्हणजे 24 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश केने आलेत बघा. स्ट्राईक एंडला आपण रोशन. बघा निल्सनचा जर विचार केला तर अजून देखील निल्सनला स्ट्राईक नाही भेटले. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 2 चेंडूवर 2 धावा नक्कीच खेळला होता. त्यानंतर मात्र कुठेतरी नॉन स्ट्राईक एंडला थांबवलंय, पण आता मात्र स्ट्राईक एंडला आपण निल्सनला बघतोय. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज यश केने. पहिला चेंडू मोठा करण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र प्रयत्न फसलाय आणि आलाय तो मात्र निर्धाव चेंडू. बघा बॅट स्विंग मात्र खूप मोठा गेला होता, फार वेगाने मारण्याचा प्रयत्न पण कुठेतरी बीट झालाय, प्लेन मिस झालाय आणि निर्धाव चेंडू. बघा निल्सनला आपण फार वेळ शांत ठेवू शकत नाही, कुठेतरी चांगले गोलंदाजी करतो यश. पहिला चेंडू फेकलाय. आता मात्र अजून एक चेंडू वेगवान टाकण्याचा प्रयत्न. नक्कीच चेंडूनी शरीराचा वेध घेतला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धावून कंप्लीट होईल का, तर 2 धावा इथे मात्र धावून कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव देखील धावून कंप्लीट इथे मात्र झाली आहे. तर 3 धावा धावून कंप्लीट झाली आहे. इथे मात्र थोडीशी पाण्याची मागणी असेल तर त्वरित पाणी देखील पाठवायचं. कुठेतरी थोडीफार नक्कीच चेंडू लागला बघा, थोडीफार तरी दुखापत झाली असेल. पाणी असेल तर नक्कीच पुरवायचं आहे. बघा धावसंख्या धावकर 27 धावल्या. 3 धावा इथे धावून कंप्लीट झाल्यात. कुठेतरी थोडीशी दुखापत झाली. पाणी देखील मैदानात त्वरित पोहोचवलं गेलं. मात्र बघा एक मोठा सामना, एक सेमीफायनलचा सामना, इथून मात्र कुठेतरी संधी नसेल, त्यामुळे सर्वस्व देण्याचा प्रयत्न निल्सनने देखील केलाय. जिथे 1 धाव तिकडे धावून 3 धावा कंप्लीट केल्यात. चांगली सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कामगिरी करतो तोच म्हणजे सापार संघ प्रथम फलंदाजी करतोय. समोर देखील सोनारपाडा संघ आहे, त्या संघाकडे देखील तेवढीच मोठी बॅटिंग लाईनअप आहे. त्या बॅटिंग लाईनअपला जर आपल्याला डॉमिनेट करायचं असेल तर त्याच प्रकारे धावसंख्या उभारावी लागेल. स्ट्राईक एंडला आपण बघा स्विचचा फटका मारण्याचा प्रयत्न, आता मात्र बीट झालाय. कुठेतरी बघा निल्सन देखील सांगतो की जर मॅरिटवर आपल्याला जर कॅल्क्युलेट क्रिकेट खेळून जर धावा येत असेल तर कुठेतरी आपल्याला कलात्मक फटका मारण्याची इथे मात्र गरज आहे का, ते देखील सांगत असताना निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्येत आपल्याकडे 27 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत नक्कीच झाला. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला होता, बॅकफुट लावून पंच केला. चेंडू चालाय फायनल क्रिकेटमध्ये. धावा मिळतील एकूण 4 आणि 4 ने धावसंख्येतील वाढ डीजे. चौकार नक्कीच झाला. कुठेतरी शांत ठेवण्याचं काम निल्सनला केलंय, पण आता मात्र रोशन चौकार नक्कीच लगावतोय. फायनल लेगमध्ये आपण एक चौकार बघितला. चांगली कामगिरी करावी लागली यशला. अजून एक मोठा फटका. आता मात्र झेलची संधी असेल का, तर चेंडू चाललाय कावकार रिझल्टच्या डोक्यावरून. धावा मिळतील एकूण 6 डीजे. आता मात्र दादा खेळतोय, पण रोशन दादा खेळतोय. षटकार आला, चौकार आला, चांगली कामगिरी. 37 धावा लागल्यात. अजून एक मोठा फटका, अजून एक चेंडू. आता मात्र झेलची संधी असेल का, खेळाडू झेल खाली जाताना. आता मात्र सुरेख झेल फलंदाज बाद झालाय. अमोल बघितला आपण लॉंग ऑन मध्ये आपण, आणि सुरेख झेल डीजे.
बघा नक्कीच पहिला चेंडू षटकार आला, त्यानंतर मात्र चेंडू पुन्हा एकदा ढगात गेला होता, पण मात्र शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षक होता, त्यानंतर सुरेख झेल आपण पकडला गेलाय. हवेच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण कुठेतरी फटका फसला, कुठेतरी एलिव्हेशन नक्कीच मिळालं होतं, पण ताकद कुठेतरी जी म्हणतात ती कमी पडली. त्याचमुळे फलंदाज देखील बाद झाला आणि नवीन फलंदाज सागर आले तिथं मात्र. आणि षटक देखील संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक एकूण झाली 30 म्हणजेच 37 धावा झाल्यात. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. आता मात्र शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकासाठी प्राचारण केले तेच म्हणजे गोलंदाज रिद्धेश पाटील आलेत स्ट्रायकिंगला. आता मात्र निल्सनचा विचार केला तर 4 चेंडू आणि 2 धावांवर खेळतोय, कुठेतरी शांत ठेवलंय आघाडीचा फलंदाज. आता मात्र लाभ केलाय, पूल सक्सेसफुल झालाय का? तर नक्कीच सक्सेसफुल झालाय, कुठेतरी शांत ठेवलं होतं मात्र पहिल्या चेंडूवर षटकाराने पूलचा लाजवाब नजराना. डीजे थोडं थांबायचं बघा, नक्कीच आपण देखील थोडं सामना चालू करायचंय. षटकाराला पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलंय. 43 धावा. अजून एक समोरच्या दिशेने मागता नक्कीच लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे, कुठेतरी चूक झाली, दुसऱ्या करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावा कंप्लीट होईल का? इथे मात्र बॅट देखील सुटली आहे, पण इथे मात्र जी लाईव्ह मध्ये एक वेगळं नियोजन असेल बघा. एक मात्र लाईव्ह मध्ये बॅट देखील सुटली होती, ज्या प्रकारे चेंडू उचलली गेलो त्याच प्रकारे बॅटिंग देखील उचलली घेतली होती, पण त्या मध्ये बघा बॅट देखील उचलली आहे आणि पुन्हा एकदा रन देखील कंप्लीट केले. बघा निल्सनच्या देखील चेहऱ्यावर एक स्मित असते बघा, एक खोडवा आलाय, कुठेतरी आपला फलंदाज बाद झाला असता पण शेवटच्या क्षणाला. आता मात्र समोरच्या दिशेने आपण झेलची संधी असेल आणि किती झेल केली आणि फलंदाज झालाय बाद. धक्का क्रमांक आता मात्र नवीन फलंदाज हर्षल माडिबा आलेत बघा. विचार केला तर कुठेतरी रनआउटची संधी होती, मात्र रनआउटची संधी गमावली. 2 धावा देखील धावून कंप्लीट झाल्या, पण मात्र अजून एक मोठा फटका मारण्याच्या नादात कुठेतरी अनेक एक सुरेख झेल पकडला येतोच. म्हणजेच आपण विचार केला तर ऑन रिझनमध्ये तसेच काऊ कॉर्नरमध्ये सुरेख झेल आणि फलंदाज देखील बाद झाले. चांगली कामगिरी करतोय तोच म्हणजे रिदेश. पहिल्या चेंडू षटकाराला, त्यानंतर 2 धावा, 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. शेवटचं षटक आहे, या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. धावसंख्येचा विचार केला 45 धावा. आता मात्र चेंडू जाईल का? डीप मिड विकेटमध्ये नक्की क्षेत्ररक्षण तैनात केलंय. सिंगल सर्पची एक धावा बघा. इथे क्षेत्ररक्षक प्रथमेश होते बघा. प्रथमेशकडनं सहजी चूक होणार नाहीये. अजून देखील 2 चेंडू, इथून 2 लिगल चेंडू फेकणं तेवढंच महत्वाचं. 46 धावा. स्ट्राईक आपण आता सागर बघतोय. सागरने अजून देखील खातं ओपन नाही केलं. हर्षलचा विचार करतो 1 चेंडू बघा. दोन्ही फलंदाज न्यू बॅटिंग पेअर मैदानात. आता मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. धावा मिळतील एकूण 6. हा देखील आलाय षटकार. डीजे डीजे शेवटच्या क्षणाला काय कामगिरी करतोय बघा. ज्या प्रकारे हर्षने स्ट्राईक रोटेट केली. आता मात्र सागरने मात्र खातं ओपन केलं, तेच म्हणजे षटकारने. कुठेतरी गरज आहे, या षटकारांची गरज आहे. षटकार लगावले, शेवटच्या षटक आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सोडून दिलाय आणि आता मात्र पुन्हा एकदा पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे.
तर चला पंच वाईट चेंडू असेल नक्कीच घोषित केला आहे पंचांनी. तिसरा पंचांनी चेक देखील केला आहे. फार वेळ घेतला होता कुठेतरी बघा फेअर डिसिजन देण्याचं काम आयोजक देखील करतायत. चांगली कामगिरी करतात सकाळ सत्रापासून. जेव्हा जेव्हा डिसिजन आलं वारंवार चेक केलं गेलं आणि नक्कीच फेअर डिसिजन पंचांनी देखील दिलं आहे. आता मात्र अजून देखील एक चेंडू लिगल फेकायला वगैरे 53 धावा ऑफर करावं लागले बघा. एक गडी बाद झालं, 3 गडी बाद झाले क्षमा असावी कुठेतरी. आता मात्र चेंडू फेकून दिलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. धावा मिळतील एकूण 4 आणि षटक देखील संपले. सत्र देखील संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या ऑफर झाली ती म्हणजे एकूण 57 आणि विजयाची गरज असेल ती म्हणजे येणारे चेंडू 24 आणि 28 धावसंख्येची. आणि कॉम बॉक्समध्ये मी पुरतो सांगतो कॉम बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो साथी समालोचक विशाल यांना. थँक्यू सो मच अभि सुरवे. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. सेमीफायनल 1चा थरार सुरू आहे आणि पहिलं सत्र नुकतंच समाप्त झालं. ज्या पहिल्या सत्रामध्ये लाजवाब बॅटिंग लागली कारण 57 बनवण्यात आलं आणि 58चा टार्गेट सेट करण्यात आला टीम सापाडच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम सोनारपाडा. आणि फार मजा यासाठी येईल कारण सोनारपाडा टीमकडे एकूण एक चांगले धुरंधर बॅटर आहेत. कारण या बॅटिंग क्रमामध्ये जर आपण पाहिलं अनिकेत असतील, योगेश पाटील असतील, अमोल पाटील असतील, अमर ठाकूर असतील यांसारखे चांगले बॅटर आहेत. त्यामुळे कुठेतरी मॅचमध्ये मजा नक्कीच येईल. सलामीची जोडी देखील दाखल झालेली. अनिकेत आणि त्यांचा समवेत योगेश पाटील सलामीसाठी येत आहेत. आणि खरं तर आता त्यांनाही ठाऊक आहे की आता हा असा एक सामना ज्या सामन्यामध्ये आपल्याला अगदी पहिल्या बॉलपासून मोठ्या फटक्यांसाठी जायचं आहे. कारण रिक्वायर्ड ऑलमोस्ट 15 टच. प्रत्येकी ओव्हर मागे तुम्हाला 14.5 रन करायचं आणि त्यामुळेच कुठेतरी प्रत्येकी ओव्हर मागे 2 ते 3 चांगले फटके येणं हे महत्त्वाचं राहणार आहे सोनारपाडा टीमसाठी. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आई गावदेवी क्रिकेट संघ दावडी आयोजित दावडी चषक 2026 दिवस पगला आणि या पगल्या दिवसामधला हा अंतिम सामना सेमीफायनल 1चा थरार टीम सोनारपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम सापार्डे. फर्स्ट ओव्हर
बॉलर तयार होतोय, स्वाभाविक मनीषच तयार होतो. याआधी आपण पगले षटक मनीषलाच टाकताना पागलेलं. आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अनिकेत पाटील. या सीझनमध्ये जर आपण पाहिलं तर अनिकेतच्या नावावरती एक बाईक आहे, सतरंगी ट्रॉफी, आणि त्याच प्रकारे 2 स्पोर्ट्स बायसिकल देखील त्याच्या नावावरती. दुसऱ्या सत्राला सुरुवात, दोन्ही टीम्सला शुभेच्छा. पगला बॉल, पगलाच बॉल हवेमध्ये आहे, पण गॅप मध्ये बॉल चालला डीप मिड विकेटला. फिल्डर येतात, चांगली फिल्डिंग लागली, आणि जोपर्यंत बॉल फील्ड होतोय, थ्रो येईल तोपर्यंत योगेश पाटील परतले तिसऱ्या धावेसाठी, आणि 3 धावा कंप्लीट केल्या जातील. सेमीफायनलची मॅच, आणि पगलाच बॉल अगदी फॉलिंग स्लॉकशिप खेळायचं होतं, कंट्रोलमध्ये नव्हते अनिकेत, बट तरी सुद्धा 3 धावा मिळतील. आणि या 3 धावांनी ऑफ द मार्क झाला अनिकेत पाटील, आणि ऑफ द मार्क झाली टीम सोनार पाडा. आणि कन्सिस्टंट टीम आहे, कारण सातत्यानं तुम्ही भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये या टीमला फायनलपर्यंतचा प्रवास करताना याआधी पाकलेला आहे, कारण एक जबरदस्त टीम आहे. आणि त्यातला खेळ देखील तितकासा चांगला लागला. अमोल पाटीलने सांगितलं देखील, जेव्हा पगला सामना समाप्त झाला होता तेव्हा अमोल पाटील यांच्यासोबत जी चर्चा झाली तिथे अमोलने उल्लेख केला की फार मेहनत आमचा प्रत्येक खेळाडू करतोय. हा बॉल अगदी सोडून दिला, दिशा खराब आहे, आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे. कारण कधी कधी रिझल्टपेक्षा जास्त मॅटर करते ती म्हणजे प्रोसेस, आणि प्रोसेसमध्ये तुम्ही केलेली मेहनत, तुम्ही केलेले प्रयत्न ठरवतात की इन फ्युचर तुमचा रिझल्ट काय असणार. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये विदाऊट मेहनत, विदाऊट एफर्ट्स तुम्हाला कधीच काय मिळू शकत नाही. प्रत्येकी गोष्ट मिळवण्याकरिता त्या प्रकारे मेहनत करणंही महत्त्वाचं. स्टेप आउट झाला योगेश, आणि ऑलरेडी स्टेप आउट झाला होता, आणि बॉलरने देखील ते पाकलं, त्याचमुळे कुठेतरी बॉल अगदी फुल लेंथ टाकला. येतोय आणखीन एक निर्धाव, कारण योगेश अगोदरच स्टेप आउट झाला आणि ते पाकलं मनीषने, आणि त्याचमुळे बॉल अगदी फुल लेंथ टाकला. बॅटरला फॉलो केलं बॉलर मनीषने, आणि फर्स्ट ओव्हर चांगली सुरुवात आहे. कारण स्कोर कार्ड आता दरम्यान बॉल मागे चाललाय, फाईन लेगचे फिल्डर येत आहेत, बॉल स्टॉप करतायत, मिळेल सिंगल, आणि सिंगलच्या साखीने टीम टोटल आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 5 ऑन द बोर्ड. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सेमीफायनल 1ची मॅच आहे, जो जिंकेल तो थेट फायनलच्या दिशेने जाणार आहे, आणि जो इथे पराभूत होईल त्या टीमसाठी स्पर्धा या चरणावरती ॲज अ सेमीफायनलिस्ट समाप्त होईल. स्ट्रायकिंग एंडवरती आता निकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल उडवलाय, फ्रंट फुटवरनं पुल केलाय, पुल, आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर, गोल, षटकार. एकदा आपण पाहूया, आणि हा फटका पाकल्यानंतर मला 23 ऑक्टोबर 2022 T20 वर्ल्ड कप, विराट कोहली, आणि तो समोरच्या दिशेने फटका, आणि त्याच प्रकारे हा फटका आला. आता इम्प्रोवाइज बॉल आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय. फिल्डर आणि बॉल मध्ये रेस तर सुरू आहे, आणि अखेरता फिल्डर जिंकले. चांगली फिल्डिंग, बॉल स्टॉप केला, आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 3 धावा, आणि 3 धाव्यांच्या माध्यमातून स्कोर कार्ड आता पुढे जातोय. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 14 ऑन द बोर्ड, आणि या ओव्हरमध्ये अजूनही चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक, बट स्टार्ट चांगला, कारण 14.5 रन बरोबरचा पण उल्लेख केला होता, आणि त्याच प्रकारे सुरुवात देखील आहे. 5 चेंडूंच्या खेळामध्ये 14 आलेले आहेत, आणि अजूनही एक चेंडू बाकी आहे. आणि त्यातल्या त्यात आवर्जून विशेषतः आभारही व्यक्त करणारे या स्पर्धेमध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान आम्हाला लाभलेलं. शेवटचा बॉल या ओव्हर मधला उडवला योगेशने डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने मिड ऑफ इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा घेतला, आणि बॉलला पाठवला लॉंग ऑफला, चौकार.
चला टीम मीटिंग कोणत्या प्रकारे होणार नाहीये, प्लीज फिल्डिंग सेट करा विनंती असेल. आणि हा सचिन म्हात्रे सरांचा डान्स आपल्याला पाहायला मिळतोय. जसे चांगले काहीतरी नाचण्यासारखे सॉन्ग वाजवले जातात तसेच सचिन म्हात्रे सरांची बॉडी ऑटोमॅटिकली रिॲक्ट करते, मूव्ह करते. स्टेप कोणती होती जेव्हा ते ग्राउंडच्या बाहेर येतील तेव्हा नक्कीच त्यांना आपण ही क्लिप दाखवून नक्कीच विचारू. आणि नक्कीच मी विशेषतः आभार व्यक्त करेन या स्पर्धेमध्ये साईनाथ भोईर प्रतिष्ठान आणि तसेच राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सौजन्य, गणेशदादा पाटील हेदुडणे आणि तसेच प्रथमेश दादा पाटील सोनारपाडा यांचकडून या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे तसेच गुरुनाथ दादा म्हात्रे दावडी गावचे यशस्वी उद्योजक आणि तथा समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांचे विशेषतः आभार. आणि खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाचा. पहिल्या षटकामध्ये 18 म्हणजे खेळ लागला. 3 ओव्हर 3.5 ओव्हरमध्ये जिंकण्याकरता आणखी करायच्या 40. मग स्टील अजूनही 50-50 कारण 40 धावा 3 ओव्हरमध्ये सोप्या नाही आहेत. दुसरं षटक बॉलर सागर, पण खरं तर मजबूत कडीवरती वार केला सोनारपाडाने. सागराला सागरचा पगलास बॉल, वॉट अ शॉट, लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल थेट डीप खबरला, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4. लॉफ्टेड ड्राईव्ह आणि डीप कव्हरला हा चौकार येतो अनिकेत पाटीलचा बॅटमधनं. आणि आता वेगाने 58च्या दिशेने वाटचाल करत आहे टीम सोनारपाडा, कारण स्कोर कार्ड आता 22 वरती आणि जिंकण्याकरिता आता करायचं आहेत आणखीन 36. आता बॉल स्क्वेअर लेगला चालला, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आलेत, बॉल स्टॉप केला जातो. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली, सुशांत तिथे होते, चांगली फिल्डिंग तासाकडनं लागली आणि तोपर्यंत वेळ होती बॅटर्सकडे. कंप्लीट केल्या जातील या रन्स 2. नाही, बाउंड्री नाही आहे. तुमचं 12th मॅन देखील कॉम्बॉक्समध्ये सोनारपाडा त्यांनीच हे कन्फर्मेशन दिलं की बाउंड्री नाहीच. जबरदस्त फिल्डिंग राखली. आता उडवला बॉल हवेमध्ये आखे आणि बॉल जाईल थेट बाउंड्री लाईनचा बाहेर. 58च्या चेस मध्ये आता पलटवार अनिकेत पाटील. कडक फटका. नेक्स्ट बॉल. आता फुल अँड ड्राईव्ह केलाय आणि कम्युनिकेशनचा अभाव थोडा जाणवला जरूर होता, पण दुर्घटना घडली नाहीये. स्कोर कार्ड आता 3-0, 30 ऑन द बोर्ड. दबाव आता सापाड टीम वरती, कारण समीकरण राखले, चेंडू राखलेत, येते 14. आता करायचं आणखी जिंकण्याकरता 28. रिक्वायर रेट जो बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल 15च्या आसपास होता तोच रिक्वायर रेट आता 12 वरती जाऊन पोहोचला. आता क्रॉस लाईन खेळायचं होतं, बॉल मागे सल्ला, रनआउटची शक्यता होणार नाहीये. दरम्यान सिंगल कंप्लीट केली जाईल. इनर एज लागली होती आणि स्कोर कार्ड आता 3-1, 31 धावा स्कोर कार्ड वरती. आणि शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला. आणि समीकरण जर आपण पाहिलं, चेंडू लागले ती येते 13 आणि 13 मध्ये जिंकण्याकरिता आणखीन करायचा आहेत 27. 27 धाव्यांची आणखीन आवश्यकता आहे. आता योगेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती असतील. अनिकेत पाटील सध्या चांगलीला जबरदस्त खेळतो, कारण 8 मध्ये त्यांना इंडिव्हिज्युअली बनवलं 25. योगेश पाटीलने 3 चेंडू फेस केले, तो देखील नॉट आउट खेळतोय 5 वरती. आणि शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला, दुसऱ्या षटकामधला शेवटचा बॉल. 13-27 समीकरण.
या सामन्यामध्ये महत्त्वाची ही गोष्ट राहिली की एक्सपेन्सिव्ह मनीष रागला ज्या बॉलरने संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलं आणि तो उल्लेखही मी केला की मजबूत कडीवरती वार केला सोनारपाडा टीमने. फुल टॉस ऑन साइडला फटका फुल टॉस बॉल वरती फुल ठोल बॉल चालला डीप स्क्वेअर लेगचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. ओव्हर्स आणि 2 ओव्हरचा अखेरता 37 आणि चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये आता करायचं 21. बघा अजूनही मॅच भरपूर बाकी आहे कारण 21 धावा 12 मध्ये डिफेंड होतानाही आपण पागलेली अडबड सध्याची परिस्थिती पाहता 10 विकेट्स हातामध्ये येत्या बॅटिंग क्रमामध्ये अमोल आहे अमर आहे त्यामुळे अजूनही जर आपण पाहिलं तर सध्या सगळीला बाजू मजबूत आहे टीम सोनार पाडाची. चला विनंती असेल टीम सावड प्लीज मोमेंटम ब्रेक करू नका रिदम तोडू नका. चला फिल्डिंग सेट करा आणि पुढील ओव्हरला सुरुवात करा. आणि सोनारपाडा टीम म्हटलं तर मी कन्सिस्टन्सीचा उल्लेख केला आणि एक रील मी पाहिली होती एक कमेंट मी तिथे वाचला होता सोनारपाडा टीमची ती रील होती तिथे कमेंट असा होता की नाश्त्यामध्ये त्यांना ट्रॉफी लागते आणि खरं तर ती गोष्ट त्यांनी गेल्या 2 सीझनमध्ये करून दाखवली देखील आहे की ज्या प्रकारे ते खेळलेत आणि या स्पर्धेमध्ये देखील खरं तर सध्याची परिस्थिती पाहता ते पुढे आहेत बट सामना अजूनही भरपूर बाकी आहे. या सीझन मध्ये आतापर्यंत टोटल या सीझन मध्ये आतापर्यंत 13 ट्रॉफीज झालेल्या आहेत चॅम्पियन रनर्स अप आणि सेमीफायनलिस्ट पकडून. आणि कमेंट करणाऱ्याने देखील पूर्णपणे अभ्यास केला असावा आणि त्यात नंतर ही कमेंट केली असावी. आता रील कोणती होती एक्झॅक्ट मला आठवत नाही पण ती एक सेलिब्रेशनची रील होती. बट सध्याची परिस्थिती पाहता आता सापाळ टीमला विकेट्स हवेत ते देखील बल्कमध्ये हवेत कारण 12 चेंडू लागलेत आणि आस्किंग रन रेट आता 10.5 वरती आहे आणि 10.5 रन पर ओव्हर 10 विकेट्स हातामध्ये असताना बनवणं हे फार सोपं असतं बॅटिंग टीमसाठी कारण 2 चांगले फटके काम तमाम होऊ शकतो. बट दुसऱ्या बाजूने टीम सापाडला इथे क्विक सेशनमध्ये विकेट्स हवेत आणि प्लस इकॉनॉमिकल बॉलिंग देखील हवी आहे. 12 चेंडू लागलेत 12 मध्ये 21 करायचं थर्ड ओव्हर राऊंड द विकेट यष्टांचा वेध क्लीन बोल्ट महत्वाची विकेट आणि ही विकेट नाही आहे ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची आता संधी आहे. धक्का पडला बॅटर बाद झाला अनिकेत पाटील. आणि खरं तर मी उल्लेखही केला ही विकेट जशी मिळाली मी म्हटलं ही विकेट नाही आहे ही मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी आहे सापाळ टीमकडे कारण अशा सिच्युएशनमध्ये जेव्हाही एक वेल सेट बॅट्समन आउट होतो तेव्हा आपण पाहिलं की जर रिक्वायर्ड 10च्या आसपास जर असेल ना तर ती मॅच तिथनंही बनते आणि सध्याची परिस्थिती तीच आहे 10.5 रन बरोबर करायचे होते विकेट जशी पडली रिक्वायर्ड आता 11:15 वरती पोहोचला तेच रागलं आणि त्याचमुळे आता अमोल पाटील आणि योगेश वरती जबाबदारी वाढली. आता ही बॉल अगदी फुल लेंथ होता रनआउटची विकेट मिळू शकणार नाही. आता निल्सन विचार करतो मी थ्रो केला तरी बेल्स पडली नाही तर बेल्स पडेल कशी बघा रिप्ले समोर अगदी बॉल उचलला थ्रो केला आणि बेल्स पडली जरी असती तरी सुद्धा योगेश पाटील पोहोचले होते रन कंप्लीटच होती. सिंगलचा चाक्यानं स्कोर कार्ड आता पुढे जातो 38 आणि रिमेनिंग खेळ बाकी येत्या 10 चेंडूंचा आणि 10 मध्ये करायचं आता 20 आणि रिक्वायर्ड आता एक्झॅक्ट 12 वरती 10 मध्ये 20 करायचे ते इथे 4 चेंडू फार महत्वाचे आहेत कारण किमान एक तरी चांगला फटका इथं 4 चेंडूंवरती हवाय. टीम सोनार पडायला 2 जर आले तर हा सामना त्यांच्या खिशामध्ये. प्ले अँड मिस बट दिशा पाहावी लागेल. अंपायर रिव्ह्यू का सर अंपायर रिव्ह्यू चेक केलं जाईल.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण बॉल अगदी लाईनचा आतनं गेला, देन बाहेरच्या दिशेने अँगलने गेला. डॉट बॉल. प्ले अँड मिस आणखीन एक निर्धाव चेंडू दरम्यान येतोय. हा हंगामा गाजवला सोनारपाडा टीमने, यात मात्र कोणती शंका नाहीये. बट दुसऱ्या बाजूने देखील अशी एक टीम खेळत आहे ज्या टीमने जेव्हाही या ग्राउंडवरती खेळलं तेव्हा तेव्हा स्पर्धा गाजवलेली आहे आणि त्याचमुळे सापाडच्या गेमची ते बाजी मारणं अवघड आहे. लोबा फुल टॉस, फ्लिकचा फटका, बॉल आता चाललाय काऊ फेसला, सिंगल कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड आता सिंगलच्या साह्याने पुढे जातो. टीम टोटल आता 39 ऑन द बोर्ड. चेंडू लागले ते येते 7 मध्ये आता करायच्यात 19 धावा. अनिकेत जेव्हा खेळत होता तेव्हा असं वाटलं होतं की टास्क फार इझी आहे. 12 मध्ये 21 होता, पण गेला 5 चेंडूवरती फक्त 2च धावा आल्या. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हेच राहिलं ना की वेळ बदलायला वेळ नाही लागत. आणि आता वेळ बदलली सापाड टीमची, कारण 12 मध्ये 21 होते, आता 7 मध्ये 19. उडवलाय अमोलने into the arc and batter Amol goes out of the park. What a shot. दबावामध्ये दबाव ही अशी एक गोष्ट आहे ना जी एक हिरोला झिरो बनवते आणि एक झिरोला हिरो बनवते. आणि दबाव जर तुम्ही ॲब्झॉर्ब करून चांगला खेळ करू शकाल तर तुम्ही ग्रेट आहात. आणि अमोल पाटील द ग्रेट तसा बॅटमधनं हा जबरदस्त फटका, षटकार. आणि आता 6 मध्ये करायचा 13. आणि खरं तर जर आपण पाहिलं, जो उल्लेख नुकताच भाऊंनी देखील केला की कदाचित जर डिस्टन्स वाईज रन्स द्यायचा असता तर नो डाऊट इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचा नाव आपण देऊ शकलो असतो. पण सध्याच्या घडीला इथे 9 नाही तर 6 मध्ये देखील काम बनवू शकतं. आणि 6 आल्यात आणि त्या 6 मध्ये करायचं 13. 6 मध्ये 13 करायच्यात. आणि खरं तर मला 9व्यावरनं आठवलं, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगवरनं आठवलं. आमच्या परिसरामध्ये 2 स्पर्धा येतात जिथे 50-50 ओव्हर आणि टेप बॉलची कन्सेप्ट आमच्या इकडे फर्स्ट टाइम येतं. आणि 9व्याची अजून येत नाही आहे, त्याच्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. बट येत्या काळामध्ये कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये देखील ती गोष्ट नक्की पाहायला मिळू शकते. कारण नो डाऊट संपूर्ण महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये वेल डिसिप्लिन शिस्त पद्धतीचं क्रिकेट म्हणून ओळख या विभागाची आहे. आणि हा वारसा गेले कित्येक वर्ष जपला कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटर्सने. 6 चेंडू लागले 13 करायच्यात. येते 6 चेंडू ठरवतील की दावडी चषक 2026 फर्स्ट फायनलिस्ट टीम कोण असेल. टीम सोनारपाडा की टीम सापाड. लास्ट ओव्हरची जबाबदारी निल्सन मडवीने घेतली आहे. अनेक उन्हाळे पावसाळे या खेळाडूने पाकलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बहुतांश वेळा त्याने बॉलिंग देखील केलेली आहे. त्याचमुळे तो अंतिम ओव्हरमध्ये आला आहे. 6 मध्ये करायचा 13. समोर योगेश पाटील. याही खेळाडूविषयी सांगायचं झालं तर या खेळाडूंनी देखील अनेक उन्हाळे पावसाळे पाकलेत. अशा परिस्थितीमध्ये तो देखील बहुतांश वेळा खेळला आहे. आणि बेस्ट वर्सेस बेस्टच्या बॅटलमध्ये बाजी कोण मारेल. 6 मध्ये 13 लास्ट ओव्हर. राऊंड द विकेट. पगलास बॉल ऑन साइडला फटका, डीप मिड विकेट. येत आहेत फिल्डिंग चांगली, मिळेल सिंगल. म्हणजे आता चेंडू लागले ते येते 5 आणि 5 मध्ये करायच्यात 12 धावा. एका बाजूने निल्सन मडवीचा हाच प्रयत्न की कुठेतरी अमोलचा आर्क पासून आपल्याला चेंडू दूर ठेवायचे, कारण याआधी जो शेवटचा बॉल अमोलच्या आर्क मध्ये पडला होता तो या पार्कच्या बाहेर गेला होता. त्याचमुळे कुठेतरी लाईन आणि लेंथचं महत्व वाढलं आणि त्यासोबत पेस व्हेरिएशन देखील मॅटर करणार आहे. 5 मध्ये करायच्यात 12. अमोलला ठाऊक आहे की येते 5 चेंडू जर मी खेळलो तर किमान 2 तरी मी बाहेर पाठवणारच. त्यामुळे त्याला त्याच्या स्ट्रेंथ अँड अबिलिटीज वरती तितकासा विश्वास आहे, कारण हे कार्य या आधी अमोल पाटीलने खूप वेळा केलं. त्याचमुळे दबाव निल्सन वरती आहे, कारण सध्याची परिस्थिती अमोलसाठी काही नवीन नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये या आधी तो खूप वेळा खेळला आणि जेव्हा आपण सातत्याने अनेक स्पर्धा खेळतो आणि अनेक स्पर्धेमध्ये अनेक सामन्यांमध्ये आपण जशा परिस्थिती अनुभवतो ना, उडवला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जस्ट मी सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव आहे अमोल पाटीलकडे आणि बॉलला पाठवलं लॉंग ऑनचा वरनं षटकार. आता 4 चेंडू लागलेत करायचे 6. मागील सामन्यामध्ये निल्सनने 2 मध्ये 3 डिफेंड करून दाखवल्या होत्या
आणि इथेही तोच कार्य तो करू शकतो, कारण आता 4 मध्ये 6 आहेत. बट समोर प्रश्न हा आहे की समोर अमोल पाटील सारखा चांगला बॅटर आहे आणि त्याचमुळे दबाव आहे. बट क्रिकेटचा खेळ असाच असतो मित्रांनो. अडचणी, समस्या, चॅलेंज ज्या गोष्टी एक खेळाडू म्हणून तुमच्या समोर येतच राहणार आहेत. बट खेळाडू म्हणून निडरपणे न घाबरता त्या चॅलेंजेसला तुम्हाला फेस करून पुढे जावं लागतं आणि या क्षणाला तेच कार्य निल्सन मडवीला करायचं आहे. कारण मित्रांनो, खरं तर सांगण्यासारखी ही देखील गोष्ट की पराभवाची भीती ना तुमची लढण्याची शक्ती कमी करते आणि जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही. आणि यावेळेला निल्सनला देखील ठाऊक आहे की येत्या 4 बॉलवरती जर इथे हिमतीने खेळलो, जिद्दीने खेळलो तर फायनलचं तिकीट आपल्याला मिळणार. आणि त्याचमुळे एक बॉलर म्हणून शांत राहून बॉलिंग करणे महत्वाचे. दुसऱ्या बाजूने अमोल पाटील कूल अँड काम आहे, कारण त्याला ठाऊक आहे की येथे 4 चेंडू जर मी खेळलो तर डेफिनेटली 6 मी बनवेन. उडवलाय आणखीन एक फटका आणि इन स्टाईल अमोलने फिनिश केलाय सामना आणि बाजी मारली आहे टीम सोनार पाडाने. आणि या फटक्यासोबत सामनाही समाप्त झालाय आणि दावडी चषक 2026 फायनलचं तिकीट बुक केलंय टीम सोनार पाडाने. मॅच आपण देऊया. खर तर प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. नो डाऊट अमोल पाटीलने मॅच फिनिश केली.